नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण 5 ते 3 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत. क्रॉसमध्ये 2 टिपक्यांना आपल्याला एक रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला आपल्याला 1-2 पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता बघू शकाल प्रत्येक रेषला आपल्याला अशाच प्रकारे पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. 5 टिपक्यांचं मी 3 लाईन ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर आजूबाजूला 1 टिपके सोडलेला आहे आणि वरच्या बाजूला 3 टिपके ठेवलेले आहे. आणि आता बघू शकाल आता नंतर ह्याच्या आतमध्ये पानाच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. चला आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया. आणि आता बघू शकाल अगदी छोटी रांगोळी आहे, बघायला सुंदर रांगोळी आहे. तुम्ही काढून बघा नक्की दाराबाहेर, खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे. आणि तुम्ही रंग नाही भरले तर सुद्धा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे. आणि आता ही प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे. आणि आता किती सुंदर तयार झालेला आहे बघू शकाल तुम्ही. आणि आता ह्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकारचे डिझाईन काढून घेत आहे. प्रत्येक पानाच्या वरच्या बाजूला आपल्याला गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला गोलाकारचे डिझाईन तयार झालेला आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या वरच्या बाजूला गोल आकारच्या फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे. अगदी छोटंसं मी 5 फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे. प्रत्येक गोलाकारच्या वरच्या बाजूला असंच प्रकारे आपल्याला 5 फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपलं वरच्या बाजूचे तयार झालेलं आहे. आणि आता खालीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. आणि आता शेवटचे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. आता मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे. प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि तो बघू शकाल किती सुंदर आपलं छानसं सुंदर डिझाईन तयार झालेलं आहे. आणि अगदी छोटी रांगोळी आहे, पटकन होणारी. तुम्ही रंग नाही भरले तर सुद्धा तुम्ही 2 मिनिटात ही रांगोळी काढून घेऊ शकता. सकाळी उठले की दाराबाहेर तुम्ही काढून बघा, खूप सुंदर आहे आणि दिसायला छान सुंदर दिसणारी रांगोळी आहे. आणि आता प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये मी मोठी 4 पानं काढून घेतलेला आहे. त्यानंतर अगदी छोटी आजूबाजूला आणि छोटी फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये स्काय ब्लू रंग भरून तयार करून घेत आहे मोठी पाकळ्यांच्या आतमध्ये, पानाच्या आतमध्ये. त्यानंतर मी अगदी छोटंसं फुलांची पाकळ्या दिसतोय त्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता बघू शकाल मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे छोटी गोलाकारच्या आतमध्ये. आणि प्रत्येक असंच प्रकारे आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. बघू शकाल खूप सुंदर आहे. ह्याच्यानंतर डिझाईन काढणार आहोत, खूप सुंदर दिसणारी डिझाईन आहे. आणि मध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाच्या टिपके ठेवून एक रेष ओढून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेलं आहे. आणि पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे. त्यानंतर आता प्रत्येक बघू शकाल तुम्ही पानाच्या आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून डिझाईन काढून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी छोटी 5 पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि 2-2 काढून घ्यायचं आहे, 2 लाईन आणि मध्ये सेंटरमध्ये 1. आणि असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक बाजूचा छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. बघू शकाल तुम्ही आपलं डिझाईन किती सुंदर दिसत आहे. आणि आता ह्याच्यानंतर आता अगदी छोटंसं आपण फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेला आहोत. त्याच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. मी केसरी रंग घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये. अगदी छोटी रांगोळी आहे, दिसायला सुंदर आहे आणि नक्की काढून बघा दाराबाहेर, तुम्हाला नक्की आवडेल. छानसं सुंदर रांगोळी आता बघू शकाल आपलं तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला, आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका. त्याच्यानंतर मी खालच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाचे 2 टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे बोटाच्या सहाय्याने. आणि आता ही रांगोळी आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे. आणि आता फुलांच्या वरच्या बाजूला सुद्धा मी 3 टिपके ठेवून आजूबाजूला आपल्याला प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला 1 टिपके ठेवून आणि थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे.
आणि आता ही पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेलं आहे. चला आता आवडलं तर नक्की एक लाईक करून जावा आणि उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत. तोपर्यंत बघत राहा. थँक्यू. बाय.